जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण पिता
कमले माझे हेची सर्व सुख कमले माझे हेचे सर्व सुख कमले माझे हेची Bye.
कृष्ण नामे दोन्ही साजे
कृष्ण माळा जानी राम कृष्ण माळा हृदयी जिवाळा त्रिमूर्ती रया हृदयी जिवाळा त्रिमूर्ती रया कुमारी हरिभक्त पारायण हेलो हेलो राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी रे सोडवन
रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती राया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण नवताचे या दुसरे चरण पादाने सदा विचार बाबाजी सद्गुरुदास तुकाराम बाबाजी सद्गुरुदास दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सविंदू सिंधू सुस्कलस्तरंग भंग रंजितम विशस्तु पाप जात जाती कारी वारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुतम तदस्तु जीव जंतु तंतु मुक्ति भुक्तिदायकम विरंचि विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे हर विठ्ठल विठ्ठल कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिर स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय विश्वाधिकार विश्वमान्य विश्वप्रिय समाधिधन अलंकापूर निवासी विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा 3 चरणाचा नामपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर परिहार द्यायचा तो म्हणजे असा की श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ दादा यांच्या दर महिन्याच्या प्रत्येक वद्यवारीच्या एकादशीला हरिकीर्तनाचं आयोजन या मंडळींनी केलं. प्रेरणास्थान असणारे हरिभक्त पारायण शिवराम महाराज मस्कर तसेच आपल्या सर्वांचे गुरुवर्य आधारस्तंभ हरिभक्त पारायण माधव बाबा घुले मठाधिपती यांच्या मार्गदर्शनाने यांच्या नियोजनामध्ये हा काही कार्यक्रम चालू आहे. आणि म्हणून आज जर बघितलं ना बाबा तर आज म्हणजे पर्व काळ आहे. आज म्हणजे आपल्या ज्ञानोबारायांची आळंदीची काय आहे यात्रा आहे. आणि या एकादशीच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी माझ्याकडे दिली म्हणून तुमचे आभार मानते. तसेच माझे गुरुवर्य महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार भागवताचार्य हरिभक्त पारायण कावेरीताई महाराज गुंबरे तसेच तबला विशारद मृदुंगाचार्य युवा कीर्तनकार गायनाचार्य हरिभक्त पारायण सागरजी महाराज घुले ते सागरजी महाराज घुमरे तसेच माझे वडील कैलासवासी संतोष रामनाथ गोसावी यांच्या स्मृती
माऊलीला अभिवादन करून आणि तुम्ही सर्व टाळकरी मारकळी श्रोतेजन सर्वांच्याही चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. बघा बाबा, आज काय आहे? एकादश. सर्व श्रेष्ठांमध्ये जे कोणतं व्रत असेल ते म्हणजे एकादशी. तुम्ही कोणतं व्रत करा अथवा नका करू, पण एकादशी हे व्रत प्रत्येकाने केलं पाहिजे. कारण बघा ना बाबा, जन्माला आलात ना, न कळत का होईना बरेच पाप आपल्याकडून घडतात. मग त्या पापांतून मुक्त होण्यासाठी जे काही व्रत आहे ते म्हणजे एकादशी. बघा, भगवंताने आपल्याला इतका सुंदर मानवी देह दिला. या देहात आल्यानंतर मनुष्य 11 जाग्यांवरून पाप करतो. 5 म्हणजे कर्मेंद्रिय, 5 म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि 1 म्हणजे मन. 5 आणि 5 शाळा शिकले ना. 5 आणि 5 10 आणि 1 11. मग मनुष्य जन्माला आल्यानंतर या 11 जाग्यांवरून पाप करतं. आता ऐका, 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि मुख. डोळ्यांमधून बघण्याचं पाप, कानांमधून ऐकण्याचं पाप, नाकामधून दुर्गंधीचं पाप, जिभेवरून चवीचं पाप आणि मुखातून बोलण्याचं पाप. आता हे झाले 5 ज्ञानेंद्रिय. आता 5 कर्मेंद्रिय. 2 म्हणजे हात, 2 म्हणजे पाय आणि बाकीची इतर इंद्रिय आणि 1 म्हणजे मन. सर्व इंद्रियांचा राजा म्हणजे मन आहे. मन जे म्हणाल त्याच्या मागं पळतात त्यालाच इंद्रिय म्हणतात. मग मनुष्य 11 जाग्यांवरून पाप करतो. आता मुलांना मला सांगा, 11 या शब्दाला संस्कृत मध्ये काय म्हणतात? एकादश. काय म्हणतात? एकदश असं संस्कृत मध्ये म्हणतात. मग मनुष्य जन्माला आल्यानंतर या 11 जाग्यांवरून पाप करतो. मग या 11 जागातून जी आपल्याला निवृत्त करते तिचंच नाव आहे एकादशी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जन्माला आलात ना तर एकादशी ही प्रत्येकाने केली पाहिजे. मग लहान असो, लग्न झालेलं असो, लग्न झालेलं नसो, म्हातारा माणूस असो, पण एकादशी प्रत्येकानं केली पाहिजे. आता इथं मी 3 मुद्दे सांगते. पहिला मुद्दा म्हणजे एकादशीची उत्पत्ती कशी झाली. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या सर्वांना एकादशी कोणामुळे लाभली. आणि तिसरा मुद्दा म्हणजे एकादशीच्या दिवशी अन्न का खाऊ नये. हे 3ही सरळ मुद्दे सांगते आणि प्रस्तुत अभंगाकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल. एकदा काय झालं, एक मूर नावाचा राक्षस होता. कोणत्या नावाचा? तुम्ही बोलत नाही का? मी मराठीतच बोलते ना, माझं बोलणं कळतं ना. पण नाही तर काहींचं असं होतं, हे सुद्धा कळत नाही का त्यांना काही कळत नाही, असं काही नाही ना. मी मराठीतच बोलते. बघा, माझं जर बोलणं कळत असेल तर नुसत्या माना तरी डोलवा, नाही तर माझी एकटीची बडबड 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 आणि तुम्ही नुसतंच टक्का मका बघताय. जमल का? एखादा मुद्दा कीर्तनात पटला तर तो सोबत नेण्याचा नक्की प्रयत्न करायचा, नाहीतर खाली हात जाया और खाली हात जाएगा असं काही करू नका. एखादा मुद्दा पटला तर तो सोबत न्या. सगळं कीर्तन काही पाठ करू नका. तुम्ही सगळं पाठ केलं तर आमचं कसं होणार? तुमचं विस्मरण होत चालेल म्हणून आमच्या दुकानं बऱ्या आहेत, नाही तर तुम्ही सगळं पाठ केलं तर आम्हाला काय होईल? आमच्या दुकानं बंद पडतील. म्हणून संत सांगतात, संत बोंब मारून मारून सांगतात की भजन करा, कीर्तन कान देऊन ऐका. वाजत असे बोंब कोणी
हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी, तया थोर झाली हानी. उठा उठा वाटी बळाले मोठे, हरी वाचोनी तुझा आवाज तसे भोग कोणी नायक ठिकाणी. हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी बळाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा नाव नाही कोठे. पंढरी वाचोनी तुझा संत बोंबा मारून मारून सांगतात की बाबांनो, या कलियुगात आलात ना तर जागे व्हा. आता बघा, आज सांगण्यासाठी मी इथं तुम्हाला उभी आहे. पुढच्या एकादशीला दुसरं कोणी येईल, पण सांगणार एकच की काय, जन्माला आलात ना तर त्या भगवंताचं नामचिंतन करा. बघा बाबा, नाथ बाबा सांगतात, आम्ही तुम्हाला सांगत आहे, तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर आमचंही काही जाणार नाही. हे जरा नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरा नाही कळलं हे जरी नाही कालं, मग दुसरा येईल. हे जरी नाही कालं, सरात शेवटी काळ बांधून नेईल. सरात शेवटी जगत शेवटी बा, काळ बांधून नेईल. जगत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय जाईल. पिंगळा 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 माधवारी बोल बोलत पिंगळा माधवारी बोल बोलत देखा. पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोल बोलत देखा. पिंगळा माधवारी. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निघल्या नाडोने भागा, चोर निघल्या नाडोने भागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. संत महात्मे सांगतात की जागा व्हा, भगवंताचं भजन करा, एकादशी सारखं श्रेष्ठ व्रत करा. मग आता सांगा, आपण कुठं होतो? कीर्तनात. पण कीर्तनात कोणता मुद्दा चालू होता? एकादशीची उत्पत्ती. मी काय सांगते तर एकादशीची उत्पत्ती कशी झाली तर एक मूर नावाचा दैत्य होता. तो मूर नावाचा दैत्य अत्यंत उन्मत्त झाला. त्याने तिन्ही लोकांवर राज्य मिळवले. त्याच्यापासून सर्व साधू संत ऋषी मुनी देव सर्वांना त्रास होऊ लागला. तेव्हा नंतर तो ब्रह्म विष्णू आणि महेश या तिघांच्याही माग त्यांना मारण्याकरिता लागला. आता त्याच्या भीतीने तिन्ही देव पुढं पळताय आणि तो मूर नावाचा दैत्य त्या तिन्ही देवतांच्या मागे पळतोय. आता त्याच्यापासून जीव वाचवण्यासाठी त्या तिन्ही देवांना पुढे पळता पळता एक गुफा भेटली आणि त्या गुफेमध्ये जाऊन तिन्ही देव लपले. कोण कोण? ब्रह्म विष्णू आणि महेश. आता तिन्ही देव त्या गुफेमध्ये लपले. पळून पळून त्यांना काय लागला? दम लागला. पळून पळून दम लागल्यामुळे तिन्ही देवांनी जोर जोराने श्वास घ्यायला सुरुवात केली. मग त्यांच्या जोर जोराने श्वास घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या श्वासातून एक स्त्री निर्माण झाली. आता तिघांच्या श्वासातून एक स्त्री निर्माण झाली म्हणून तिचं नाव ठेवण्यात आलं एकादशी. विठ्ठल विठ्ठल. बघा, पहिला मुद्दा आपण पाहिला, एकादशीची उत्पत्ती कशी झाली तर तिन्ही देवांच्या अंशातून तिची काय झाली तर उत्पत्ती झाली. आता दुसरा मुद्दा म्हणजे एकादशी आपल्या महाराष्ट्राला कोणामुळे
लाभली. बघा, एक रुक्मांगद नावाचा राजा होता. रुक्मांगद नावाचा राजा होता, पण त्या राजाने जीवनामध्ये आल्यानंतर कधीही एकादशी केली नाही. आता मग मला सांगा, राजाने कधी एकादशी केली नाही, मग प्रजा करील का हो? राजा तशी प्रजा. मग आता राजानेही एकादशी केली नाही आणि कधी प्रजेनेही केली नव्हती. एके दिवशी काय झालं, स्वर्गातील काही अप्सरा भ्रमण करण्याकरता त्या राजाच्या राज दरबारामध्ये, त्याच्या बागेमध्ये आल्या. आता आल्यानंतर तो दिवस म्हणजे एकादशीचा. आता एकादशीच्या दिवशी अप्सरा स्वर्गातून राजाच्या राजवाड्यामध्ये भ्रमण करण्याकरता आल्या. त्याच्यात काय झालं, एका अप्सरेचा पाय चुकून एका वांग्याच्या देठावरती पडला. आता तो दिवस म्हणजे एकादशीचा, पण एकादशीच्या दिवशी त्या अप्सरेचा पाय त्या वांग्याच्या देठावरती पडला, म्हणून तिचं सर्व पुण्य काय झालं, हरण झालं. आता संध्याकाळची वेळ झाली. ज्या काही दुसऱ्या अप्सरा होता त्या स्वर्गामध्ये निघून गेला, पण जिचं पुण्य हरण झालं होतं ती काही जाऊ शकली नाही. मग दुसरा दिवस उजेडला. उजेडल्यानंतर राजा त्या बागेमध्ये भ्रमण करण्याकरता आला. त्याने त्या अप्सरेला बघितलं. बघितल्यानंतर मनातल्या मनात विचार करतोय की इतकी सुंदर स्त्री ही काय आपल्या राजवाड्यातली नसणार, कुठून तरी दुसरीकडूनच आलेली असणार. मग तो राजा त्या स्त्रीपाशी गेला, म्हणजे त्या अप्सरेपाशी गेला. अप्सरेपाशी गेल्यानंतर तिला विचारतो की बाई तू आली कुठून. तेव्हा तिने सर्व घडलेला प्रसंग त्या राजाला सांगितला. तेव्हा राजा म्हणतो, मी असं काय करू की जेणेकरून माझ्याकडून तुला मदत होईल. तेव्हा ती अप्सरा म्हणते की बघा, काल एकादशी होती. जर तुमच्या राजवाड्यामध्ये कोणी काल एकादशी पकडलेली असेल आणि त्याने जर त्याचं सर्व पुण्य मला जर अर्पण केलं तर मी स्वर्गामध्ये जाऊ शकेल. परंतु राजा मनातल्या मनात विचार करतो, अरे आजपर्यंत मलाच एकादशीचं महत्त्व माहीत नाही, मीच कधी एकादशी केली नाही तर माझ्या प्रजेला कशी माहीत राहणार. परंतु तरीही राजाने सर्व राजवाड्यामध्ये दवंडी पिटवली. तेव्हा एक आजीबाई राजाकडे आली आणि राजाला म्हणते, राजा अहो काल एकादशी होती आणि काल एकादशीवर माझ्या सुनेचं आणि माझ्या मुलाचं इतकं भांडण झालं की तिने एकही पाण्याचा थेंब पिला नाही, तिने अन्नही सेवन केलं नाही. म्हणजे न कळत का होईना तिच्याकडून काल एकादशी घडली. मग त्या दोघांनाही राजवाड्यामध्ये बोलवण्यात आलं. आल्यानंतर राजा त्या स्त्रीला म्हणाला की तू तुझं कालचं एकादशीचं पुण्य जरी अप्सरेला दिलं तर ती परत स्वर्गामध्ये जाऊ शकेल. त्या स्त्रीने तिचं सर्व पुण्य त्या अप्सरेला दिलं आणि स्वर्गातून विष्णुदूत तिला घेण्यासाठी पृथ्वीवरती आले. तेव्हा राजाला कळालं की एका एकादशीने जर अप्सरा स्वर्गामध्ये जाऊ शकते तर मी एकादशी केल्याने नक्कीच वैकुंठामध्ये जाईल. तेव्हापासून राजाने सर्व राजवाड्यामध्ये दवंडी पिटवली की आजपासून जो कोणी एकादशीच्या दिवशी अन्न सेवन करेल त्याला मोठ्यातल्या मोठे दंड देण्यात येईल. अशी दवंडी राजाने पिटवली. तेव्हापासून त्या राजवाड्यामध्ये सर्वजण एकादशी करू लागले. आता प्रत्येक जण एकादशी करायचा आणि मेल्यानंतर वैकुंठामध्ये जायचा. एकादशी नो हे व्रत वैकुंठामध्ये जातोय. तेव्हा एकीकडे यम राजाला तर चिंता वाटू लागली की प्रत्येक जण मरतोय आणि मेल्यानंतर वैकुंठात जातोय. आता अशाने तर माझं दुकान बंद पडणार. माझ्या यम राजामध्ये म्हणजे माझ्या नरकामध्ये कोणी यायला तयार नाही.
तेव्हा यमराजा भगवंताकडे गेला आणि भगवंताला मागणी करतोय, हे प्रभू बघा ना, मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जण एकादशी करतोय आणि एकादशी केल्याच्या नंतर जो कोणी मरतो तो प्रत्येक जण वैकुंठाला जातोय, माझ्या दुकानात तर कोणी यायला तयारच नाही, याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. तेव्हा भगवंताने एका स्त्रीला त्या राजाचं पुण्य हरण करण्यासाठी त्या राजवाड्यामध्ये पाठवलं. आता ती स्त्री म्हणजे इतकी सुंदर, इतकी देखणी होती की विचारूच नका. मग त्या राजाने त्या स्त्रीला बघितलं. बघितल्यानंतर राजा मोहित झाला आणि राजाने त्या स्त्री सोबत लग्न केलं. आता लग्न केल्याच्या नंतर मला सांगा, भगवंताने ती स्त्रीला कशाला पाठवलं होतं? राजाचं पुण्य हरण करण्यासाठी, बरोबर ना? मग आता त्या स्त्रीचं काम काय होतं की राजाचं पुण्य हरण करायचं. मग एके दिवशी काय झालं, एके दिवशी एकादशी होती आणि एकादशी राजानेही पकडली आणि सर्व प्रजेनेही पकडली होती. परंतु त्या स्त्रीला राजाचं पुण्य हरण करायचं होतं, म्हणून ती स्त्री एकादशीच्या दिवशी त्या राजाकडे गेली आणि राजाला म्हणते, अहो चला, मी सुंदर असं स्वयंपाक बनवलेला आहे, चला भोजनाकरिता बसा. तेव्हा राजा म्हणतो, अगं राणी, आज म्हणजे एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी मी अन्नाचा एक सुद्धा घास सेवन करत नाही. पण आता ती स्त्री म्हणजे राजाचं पुण्य हरण करण्यासाठी झाली होती. मग ती स्त्री राजाला म्हणते, तुम्ही एकतर एकादशीच्या दिवशी भोजन अर्पण करा, म्हणजे भोजन जेवण करा, नाहीतर तुमच्या या मुलाला मारून टाका. त्या स्त्रीला त्या राजापासून एक मुलगा होता, तो मुलगा त्यांच्या जवळच होता. तेव्हा ती स्त्री राजाला म्हणते, तुम्ही एकतर भोजन करा, नाहीतर या मुलाला मारून टाका. तेव्हा राजाने मागचा पुढचा विचार न करता आपली तलवार काढली आणि मुलाला मारण्यात तेवढ्या तिथं भगवान विष्णू प्रगट झाले. रुक्मागदा कारणे परमानंद प्रगटला. तेने परमानंद प्रगटला म्हणजे त्या रुक्मांगद राजाला घेण्यासाठी साक्षात भगवान विष्णू कुठं आले, त्या राजवाड्यामध्ये आले. म्हणजे रुक्मांगदा कारण
पावने एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. आपल्या महाराष्ट्राला एकादशीचं महत्व लाभलं हे फक्त रुक्मांगद राजामुळे. विठ्ठल विठ्ठल पहिला मुद्दा पाहिला एकादशीची उत्पत्ती. दुसरा मुद्दा पाहिला एकादशी आपल्याला कोणामुळे लाभली. आता तिसरा मुद्दा म्हणजे एकादशीच्या दिवशी अन्न का खाऊ नये. बघा आजी, एक प्रमाण देते अगोदर. एकादशीचं अन्न पान जे नर करती भोजन आणि श्वान विष्टे समान अधम जन ते एक. आता श्वान म्हणजे काय? कुत्रा. जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न खातो ते अन्न म्हणजे कसं असतं तर म्हणजे कुत्र्याच्या विष्टे समान असतं. म्हणून एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नये. एकदा काय झालं, या मृत्यू लोकावरती अत्यंत दैत्य माजले, म्हणजे अत्यंत राक्षस माजले आणि त्या राक्षसांचा वध करण्यासाठी भगवंताने एकादशीला पृथ्वीवरती पाठवलं. पण आता तिला बघितल्यानंतर काही पाप कुठल्या कोपऱ्यात तर काही पाप कुठल्या कोपऱ्यात जाऊन लपून बसले. बघा इकडं लक्ष द्या. त्या एकादशीला बघितल्यानंतर काही पाप कुठल्या कोपऱ्यात तर काही पाप कुठल्या कोपऱ्यात जाऊन लपून बसले. परंतु एकादशीने सर्व पापांना सापडले आणि त्यांना मारून टाकले. आता मारून टाकल्यानंतर एकादशी बाकी सर्वांना म्हणते, म्हणजे देव, ऋषी, मुनी, साधू, संत, काही मनुष्य सर्वांना एकादशी प्रश्न विचारू लागली की पापांना लपण्यासाठी तुम्ही कोणी जागा दिली का. तेव्हा सर्व म्हणतात नाही, आम्ही कोणी जागा दिली नाही. परंतु पापांना लपण्यासाठी तांदळांनी जागा दिलेली होती. मग काही दिवसांनी एकादशीला कळलं की पापांना लपण्यासाठी तांदळाने जागा दिली. तांदूळ माहित आहे ना, भात, ज्याचा आपण भात खातो. मग त्या तांदळांनी एकादशीला लपण्यासाठी जागा दिली. मग एकादशीला राग आला आणि एकादशीने तांदळांना श्राप दिला की एकादशीच्या दिवशी सर्व जगातील पाप निघून तुझ्यामध्ये वास करतील. म्हणून एकादशीच्या दिवशी जो कोणी मनुष्य भात अथवा इतर काही अन्न खात असेल तर ते सर्व पाप त्या मनुष्यामध्ये अर्पण होतात. म्हणून एकादशीच्या दिवशी अन्न कोणीही खायचं नाही. म्हणजे सर्व व्रतांमध्ये जे कोणतं श्रेष्ठ व्रत आहे ते म्हणजे एकादशी. विठ्ठल विठ्ठल. तिन्ही मुद्दे पाहिले, पटले का? तर मग एकादशी प्रत्येकाने केली पाहिजे. एकादशीच्या दिवशी त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी आणि हृदय मंदिरी स्मराकारे. राम आणि कृष्ण हे नाम इतकं साजिरी आहे, इतकं गोजिरी आहे, म्हणून त्या नामाचं आपण काय करायचं, नामस्मरण करायचं. मग आता ज्ञानोबराय नामस्मरण करायला लावतात. परंतु बघा ना बाबा, आताच्या काळामध्ये लोक इतके बिझी झाले, म्हणजे इतके कामाला लागले की भगवंताचं नामस्मरण करायला त्यांना वेळ काही भेटत नाही. मग भगवंत म्हणत नाही की मला तुम्ही म्हणजे 1 तास नामस्मरण करा, 2 तास करा, असं म्हणतो का? नाही. तुम्ही फक्त भगवंताचं शुद्ध अंतकरणेने, शुद्ध भावाने फक्त 5 मिनिट जरी नामस्मरण केलं ना तरीही त्याला आनंद वाटतो. मग नामस्मरण करण्यासाठी कुठे हिमालयात जाण्याची गरज नाही. नामस्मरण करण्यासाठी कुठं वनात जाण्याची गरज नलगती सायास, नलगती सायास, हो नलगती सायास, नलगती सायास, नलगती सायास, जावे मनांतरा.
लागत नाही. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट आसन टाकून बसायची गरज पडत नाही. नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण हे कुठंही करता येतं आणि कधीही करता येतं. मग तुम्ही काही कामात का असो ना, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, मध्ये काम काही म्हणा राम राम, मध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काही म्हणा राम राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. म्हणजे कामामध्ये सुद्धा आपल्याला त्या भगवंताचं नामस्मरण करता येतं. बघा ना आजी, पूर्वीच्या काळी बाया जात्यावरती काय करायच्या, दळण करायच्या आणि जात्यावरती दळण करता करता काय म्हणायच्या, ओव्या म्हणायच्या. परंतु आताच्या काळात असं राहिलं का, नाही. पूर्वीच्या काळी सांगायला लागत नव्हतं की नामस्मरण करा. अहो, पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये फार मोठा फरक आहे. पूर्वीच्या काळी माता वर्ग पाणी करण्याकरता, पाणी भरण्याकरता कुठं जायच्या, एक आड असायची, त्या आड्यावरती त्या पाणी भरण्याकरता जायच्या. पूर्वीच्या काळी जात्यावरती दळण दळायच्या. पूर्वीच्या काळी जर पहाटे उठायचं असलं ना, तर कोंबडा काय करायचा, आरोळी द्यायचा आणि त्याच्या आवाजाने सर्व गाव काय व्हायचं, तर जागी व्हायचं. आताच्या काळात काय लावत्या, अलाराम. आताच्या काळात अलाराम लावायच्या, पण पूर्वीच्या काळी कोंबड्याने आवाज दिला की सर्व गाव काय व्हायचं, तर जागं व्हायचं. पूर्वीच्या काळी गावामध्ये एक पहाटे पहाटे वासुदेव यायचा ना. पूर्वीच्या काळी गावामध्ये एक पहाटे पहाटे वासुदेव यायचा आणि त्याच्या आवाजाने सगळं गावच काय, तर सर्व आकाश काय व्हायचं, तर दुमदुमून जायचं. उजळून आला बाळा रामाच्या पारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. उजळून आला बाळा रामाच्या पारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. तुमच्या आधी पाखरा उठली घरच्यात घरच्यात, गाई वासरा अंबरती गोठ्यात ग गोठ्यात, कृष्णाचं रूप आलं चालून दारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बायानो, पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला, पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बायानो, पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बायानो. कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारे, कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारे, कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारे, कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारे. धन पावलं वासुदेवाला, धन पावलं वासुदेवाला, धन पावलं. पूर्वीच्या काळी गावामध्ये एक वासुदेव यायचा आणि त्याच्या आवाजाने गावच काय, तर अख्खा आभाळ काय व्हायचं, दुमदुमून जायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की पूर्वीच्या काळी जर मनुष्य काही काम करत असताना तरीही भगवंताचं नाम घेत होता, परंतु आताच्या काळामध्ये तसं होत नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण तुम्ही
कुठंही घ्या आणि कसंही घ्या तरीही भगवंताला ते प्रिय आहे. म्हणून जन्माला आलात ना तर त्या भगवंताचं नामचिंतन हे प्रत्येकानं केलं पाहिजे. बघा ज्ञानोबराय सांगतात राम आणि कृष्ण हे दोन्ही अवतार म्हणजे पूर्ण अवतार आहे. प्रभू रामचंद्राचं भगवंताने आचरण करायला लावलेलं आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं ज्ञानोबरायांनी मुखाने फक्त उच्चारण करायला लावलं आहे. कारण आता माझे प्रभू रामचंद्र म्हणजे एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी, परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणजे अनेक पत्न्या, अनेक वचन आणि अनेक बाण्या. आता मला सांगा भगवान श्रीकृष्णाला बायका किती होत्या हो? 16,108 बायका. पण आता या कलियुगामध्ये काही लोक आज असे बघायला भेटतात की आपण जर सांगितलं ना भगवंताला 16,108 बायका होत्यात, तेव्हा एखादा मनुष्य म्हणतो की ताई आम्ही अजून एक केल्यानं काय फरक पडेल. माझं काही म्हणणं नाही, तुम्ही एक सोडून 5-5 करा पण भेटत असेल तर. कारण आताच्या कलियुगात एक सुद्धा कोणाला भेटत नाही. ज्यांचे इथून माग झाले त्यांचे बरं आहे, आता जे राहिले त्यांचं काही सांगता येत नाही. म्हणजे भगवंताची बराबरी आपण करू शकत नाही. प्रत्येक बायको शेजारी माझे भगवंत एका टायमाला हजर राहायचे. म्हणजे इतके रूप माझ्या भगवंताला घेता येत होते. मग मला सांगा अशाने आपल्याला भगवंताची बराबरी करता येईल का? नाही. म्हणून भगवंताची बराबरी करायची नाही. मग ज्ञानोबराय म्हणतात की भगवान श्रीकृष्णाचं फक्त मुखाने उच्चारण करायचं आणि प्रभू रामचंद्राचं काय करायचं? आचरण करायचं. म्हणून त्या भगवंताचं नाम इतकं सुंदर आहे म्हणून तुम्ही त्याचं नाव काय करा तर आपल्या हृदयामध्ये स्मरा. कारण भगवंताचं नाव म्हणजे खूप मोठं आहे. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट, पाण्यापेक्षा तेज 10 पट, तेजापेक्षा वायू 10 पट, वायूपेक्षा आकाश 10 पट आणि आकाशाही पेक्षा अत्यंत पट मोठे आहे ते म्हणजे माझ्या भगवंताचे नाम. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगनाहुनी वाड नाम. गगन म्हणजे काय? आकाश. या आकाशाही पेक्षा अत्यंत मोठं म्हणजे माझ्या भगवंताचं नाम आहे. आता किती मोठं माझ्या भगवंताचं नाम आहे एक छोटासा दृष्टांत देते. विठ्ठल विठ्ठल. एक गंधबाधन नावाचं एक वानर होतं. गंधबाधन नावाचं वानर प्रभू रामचंद्रांच्या पक्षामध्ये पताका धरायचं काम करायचं. आता हनुमंतरायाने त्या गंधबाधनाला काम दिलं की तू प्रत्येक युद्धामध्ये पुढं पताका धरायचं काम करायचं. तेव्हा लक्ष्मणजींनी बघितलं आणि लक्ष्मणजीला राग आला. लक्ष्मणजी हनुमंतरायाला म्हणतात काय रे हनुमंता, हे काय म्हणे असं पातळ सडक वानर, याला काय जमणार आहे म्हणे. तेव्हा हनुमंतराय म्हणतात प्रभू तुम्ही काही काळजी करू नका, हे वानर म्हणजे फार चंचल हवं, फार चंचल आहे. आणि जर बघितला ना बाबा पताका धरणाला हा काय पाहिजे? चंचलच हवा. आता मला सांगा जर एखादी दिंडी चालली आणि त्या दिंडीमधून पताकावाला जरच एखाद्या जागेवरती बसला तर त्या दिंडीला काही किंमत राहील का? नाही. म्हणजे पताका धरणारा हा कसा हवा? चंचलच हवा. मग हनुमंतराय लक्ष्मणजीला म्हणतात प्रभू तुम्ही काही काळजी करू नका, हे वानर म्हणजे फार चंचल आहे. तेव्हा लक्ष्मणजी हनुमंतरायाला म्हणतात हनुमंता तू म्हणतो म्हणून ठीक आहे, पण बघ एखाद्या जर दिवशी युद्धामध्ये याच्याकडून जर पताका पडली तर माझे इतकं वाईट कोणीच नाही. हे गंधबाधनाने ऐकलं आणि हनुमंतरायानेही ऐकलं. मग 1-2 युद्ध झाले. 1-2 युद्ध झाल्यानंतर लक्ष्मणजीनं त्या गंधबाधनाचं काम बघितलं आणि लक्ष्मणजीला फार आवडलं. इकडं लक्ष द्या. लक्ष्मणजीने त्या गंधबाधनाचं काम बघितलं आणि त्याला आवडलं. मग एके दिवशी काय झालं, त्याचं काम एकदम सुरळीत चाललेलं होतं, पण याचा राग कुंभकर्णाला आला. कुंभकर्ण मनातल्या मनात विचार करतो अरे काय म्हणे त्या प्रभू रामचंद्रांच्या पक्षातले वानर,
इतके सरळ म्हणजे इतके पातळ पण तरीही काम करायला एक नंबर. मग याचा राग कुंभकर्णाला आला. कुंभकर्ण म्हणतो आज सगळ्यांना मारून टाकतो. एका युद्धामध्ये कुंभकर्णाने सर्व वानरांना गिळायला सुरुवात केली. सगळं वानरांना गिळले पण त्याच्यातले काही वानर वाचले. आता वाचल्याच्या नंतर एके दिवशी युद्धामध्ये गंधबाधकाकडून तो पताका खाली पडला. पताका खाली पडला फक्त त्याच्या हातामध्ये एक दंडक शिल्लक राहिलं. बाकीच्या वानरांनी आवाज दिला म्हणे ए गंधबाधना. त्याला आवाज दिल्याच्या नंतर त्याने वरती बघितलं तर वरती बघितल्यानंतर पताका खाली पडलेला होता आणि हातामध्ये काय शिल्लक होतं फक्त दंडक. तेव्हा गंधबाधनाच्या लक्षात आलं अरे लक्ष्मणजी त्या दिवशी हनुमंतरायाला म्हणले होते जर कधी युद्धातून तुझ्याकडून जर पताका पडला तर माझे इतकं वाईट कोणीच नाही. तेव्हा गंधबाधनाने मागचा पुढचा विचार नाही केला आणि आपल्या कमरेच्या उजव्या बाजूला एक छोटंसं छिद्र पाडलं. आणि त्या युद्धामध्ये सुग्रीव राजा आलेले होते. सुग्रीव राजापाशी तो गंधबाधन गेला आणि त्यांच्या कमरेला एक पांढरा शुभ्र शेला बांधलेला होता. अलगद असा गंधबाधनाने सुग्रीव राजाचा पांढरा शेला काढला आणि जे काही त्या छिद्रातून रक्त गळत होतं त्या रक्ताने तो शेला काय केला लाल केला. आणि लाल केल्याच्या नंतर तो जो काही शेला होता त्याचा ध्वज तयार केला आणि त्या दंडकाला बांधलं. आणि हा सगळा प्रकार लक्ष्मणजीनं बघितला. जेव्हा बाबा लक्ष्मणजीनं हा प्रकार बघितला ना तेव्हा लक्ष्मणजीचे डोळे नव्हते रडत तर त्यांचं मन रडत होतं की काय म्हणे वानर स्वतःच्या रक्ताचा ध्वज केला आणि वरती बांधला. तेव्हा लक्ष्मणजीला त्या वानरावर फार दया आली. नंतर त्या युद्धामध्ये कुंभकर्णाने वानर गिळायला सुरुवात केली. बरेच वानर कुंभकर्णाने गिळले. शेवटी मात्र गंधबाधनाला कुंभकर्णाने गिळलं. आता कुंभकर्ण तोंड मिटवणार तेवढ्यातच गंधबाधनाने कुंभकर्णाच्या आत म्हणजे पोटामध्ये काय मारली उडी मारली. उडी मारल्याच्या नंतर आता जे बाकीचे वानर गिळले होते ना त्यांना गंधबाधन म्हणतो तुम्हाला वाचायचं आहे का. तेव्हा ते इतर वानर म्हणतात अरे गंधबाधना एवढ्या मोठ्या कुंभकर्णाच्या पोटातून कोणी वाचत असतंय का म्हणे. तेव्हा गंधबाधन म्हणतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त प्रभूंचं नाम म्हणजे प्रभू रामचंद्रांचं नामाचं काय करा तर नामस्मरण करा. आता त्या वानरांनी त्या कुंभकर्णाच्या पोटामध्ये भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम 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 भगवंताचं नामस्मरण करायला लागले. आता इतका मोठा कुंभकर्ण होता मग त्याच्या कानामधून एक
रस्ता होता आणि तो नेमक्यात गंधबाधनाने बघितला. गंधबाधन बाकी इतर वानरांना म्हणतो, हा बघा रस्ता, मारा पटापटा उड्या. तेव्हा सगळ्या वानरांनी पटपट 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 उड्या मारल्या आणि सगळे वाचले. आता शेवटी गंधबाधन कुंभकर्णाच्या पोटामध्ये राहिला. तेव्हा कुंभकर्णाला लक्षात आलं सर्वत वानर पळाले, पण आता या गंधबाधनाला जाऊ देता कामा नये. कुंभकर्णाने कानाला हात लावला. गंधबाधनाने जशी उडी मारली तसं कुंभकर्णाच्या मुठीत. आता मुठीत आल्यानंतर कुंभकर्ण त्या गंधबाधनाला म्हणतो, तू फक्त एकदाच त्या रावणाचं नाव घे, मी तुला 125 सोन्याचे घर देऊन टाकतो. परंतु आता गंधबाधन म्हणजे इतका कट्टर भक्त की त्यानं भगवंता ते रावणाचं नाव घेतलं नाही. नंतर कंटाळून कंटाळून कुंभकर्ण म्हणतो, अरे बाबा तू एकदा तरी रावणाचं नाव घे, मी तुला अख्खीची अख्खी सोन्याची लंका देऊन टाकतो. 7 कोटी सोन्याची काय होती घरं होती रावणाकडं. परंतु तरीही गंधबाधन कुंभकर्णाला म्हणतो, तू मला मारून टाकलं तरीही चालेल, पण मी तू ज्याचं नाव घ्यायला म्हणतो ना, मी त्याचं नाव कधीच घेणार नाही. शेवटी त्या कुंभकर्णाला राग आला. त्याने गंधबाधनाला असं हातामध्ये दाबलं आणि कर 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 असा आवाज आला आणि त्या गंधबाधनाला हातामध्ये मारून टाकलं. मग जो काही त्याच्या तो गोळा होता तो रामाच्या पक्षामध्ये फेकला. त्याचा जो काही मासाचा गोळा होता तो कुंभकर्णाने प्रभू रामचंद्रांच्या पक्षामध्ये फेकला आणि फेकल्यानंतर कुंभकर्णाच्या तोंडावर त्या गंधबाधनाच्या रक्ताचे काय उडाले, थेंब उडाले. तेव्हा त्याच्या रक्तातून राम 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 असं नाव येत होतं. आता त्या गंधबाधनाला फेकल्यामुळं त्याचा कुंभकर्णाचा हात काय होता, ओला होता. कशाने? रक्ताने. तेव्हा त्या कुंभकर्णाने कानाला हात लावला. तेव्हा त्या हातातून म्हणजे त्या गंधबाधनाच्या रक्तातून राम राम असं नाव येत होतं. कुंभकर्ण रावणाकडे पळत गेला आणि गेल्याच्या नंतर रावणाच्या कानाला हात लावला. आता प्रभू रामचंद्र म्हणजे रावणाचे कट्टर शत्रू. जर त्यांच्या राज्यामध्ये त्या लंकेमध्ये जर कोणी प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं ना तर रावणाला राग यायचा. त्याच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत जायची. पण आता स्वतःच्याच भावाने तो हात जो काय होता तो रावणाच्या कानाला लावला आणि रावणाला त्या रामाचा नाव काय येऊ लागलं, ऐकू येऊ लागलं. तेव्हा रावणाला राग आला. रावणाने तलवार काढली आणि कुंभकर्ण असं म्हणून जोराने ओरडला. तेव्हा रावण म्हणतो, का रे कुंभकर्णा, तुला असं एकदाही वाटलं नाही का रे, माझ्या शत्रूचं नाव तू माझ्या कानामध्ये ऐकवतोय, तुला असं एकदाही वाटलं नाही की मला किती वाईट वाटेल. तेव्हा कुंभकर्ण रावणाला म्हणतो, अरे दादा, तुला त्याचं नाव तुला वाईट वाटल म्हणून मी तुला ऐकवत नाही, तर मी तुला हे सांगतोय की प्रभू रामचंद्रांच्या पक्षातले माणसं म्हणजे वानर जर कधी मेले ना तर त्यांचं रक्त सुद्धा राम राम म्हणतंय. म्हणजे एवढं मोठं त्या भगवंताच्या नामाचं काय आहे, महिमा आहे की मेल्यानंतर रक्ताने सुद्धा त्या भगवंताचं नाम घ्यावं. मग आपण जिवंतपणे नको का घ्यायला पाहिजे ना. मग प्रत्येकाने त्या भगवंताचं काय करायचं, नामस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल. बघा त्या भगवंताच्या भजनामध्ये त्याच्या नामामध्ये फार गोडवा आहे. आता मला सांगा आजी, मध रागात प्या तरी कसं लागतं, पिलं कधी? मग मध रागात जरी पिलं तरी कसं लागतं, गोड लागतं. आता विष तुम्ही प्रेमात प्या पण कसं होणार, विष पिल्यानंतर मरणारच. जसं की मध रागातही पिलं तरीही गोड लागणार. विष प्रेमात का होईना प्या पण तरीही त्यांनी मरणार. म्हणजे मधाचं कामच आहे की गोडवा देणं, विषाचं कामच आहे की मरण पावणं. तसंच माझ्या भगवंताच्या नामस्मरणाचं ताकदच आहे की मनुष्याला पुण्य करणं. त्याची जर आपण साधना केली, त्याच्या नामाचं तर भजन केलं तर भगवंत नक्कीच आपल्याला प्राप्त होतो. मग आपण भगवंताला जर काही दिलं प्रेमाने, भावाने, श्रद्धेने तरच भगवंत आपल्याला देत असतो. नाही तर काही माणसं म्हणतात
की बरेच जण म्हणतात भगवंत आहे मग आम्हाला दिसत का नाही? तर भगवंत दिसत नसतो. आपण फक्त त्याचं नामस्मरण जर केलं ना तर तो आपल्या भक्ताला काही ना काही देत असतो. मग भगवंताचं काम आहे घेशी तेव्हा देशी. तो एका हाताने घेतो आणि दुसऱ्या हाताने देतो. मग जर भगवंताला आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याचं नामस्मरण हे करावं लागेलच, नाही तर तो काही देणार नाही. मग आता काही असे लोक असतात की स्वतःही भगवंताचं नामचिंतन करत नाही आणि दुसऱ्यांनाही करू देत नाही. आता एक दिवशी काय झालं, एका गावामध्ये एक मुखिया होता. पूर्वीच्या काळचा सरपंच म्हणजे गावचा कोण राहायचा? मुखिया. पूर्वीच्या काळी सरपंचाला काय म्हणायचे? मुखिया. तर एका गावामध्ये एक मुखिया होता. त्या मुखियाने सर्व गावाला सांगितलं की आजपासून कोणीही आपल्या गावामध्ये भगवंताचं नाव घ्यायचं नाही. आजपासून आपल्या गावामध्ये सर्व कीर्तन बंद. आजपासून आपल्या गावामध्ये सर्व प्रवचन बंद. म्हणजे आजपासून आपल्या गावामध्ये त्या भगवंताचं नाव हे मला ऐकू आलं नाही पाहिजे. आता मुखियाचा शब्द म्हणजे सर्वांना पाळावाच लागणार, नाहीतर म्हणे जो कोण भगवंताचं नामचिंतन करील त्याला मोठ्यातल्या मोठं दंड देण्यात येईल. मग आता कोणीच भगवंताचं नामचिंतन करायला तयार नाही. याचं कारण काय, तर मुखिया काहीतरी दंड देईल. मग मुखियाला बाहेर गावी काहीतरी कामानिमित्ताने 7 दिवस जावा लागलं. आता पूर्वीच्या काळी काही गाड्या नव्हत्या. पूर्वीच्या काळचा प्रवास म्हणजे बैलगाड्यांचा प्रवास. आता मुखिया 7 दिवस बाहेर गावी काहीतरी कामानिमित्त गेला आणि हे कळालं सर्व गावकऱ्यांना. आता गावकरी म्हणतात की मुखिया असा तसं 7 दिवस गेला, मग आपण 1 दिवस काहीतरी कीर्तनाचा कार्यक्रम करू. तेव्हा बाकीचे गावकरी म्हणतात अरे मुखिया 7 दिवस गेला ना, मग 1 दिवस कीर्तन करण्यापेक्षा 7 दिवसाचा सप्ताच करू. मग आता इकडं सप्त्याचं नियोजन सगळं झालं. पहिल्या दिवसाचं कीर्तन झालं, दुसऱ्या दिवसाचं कीर्तन झालं, असं कीर्तन चालू राहिले. परंतु इकडं काय झालं, मुखियाचं काम एकाच दिवसामध्ये सगळं संपलं आणि दुसऱ्याच दिवशी मुखिया गावाकडे निघाला. आता त्या मुखिया गावाकडे निघाल्यानंतर त्याच्या गावाच्या पाशी एक मोठं जंगल होतं. गावामध्ये जाण्याकरता पहिल्यांदा त्या जंगलाचा प्रवास करायला लागायचा. आता मुखिया गावामध्ये जाण्याकरता निघाला. रात्रीचा टाइम होता. एकटाच पाय निघाला. आता जंगलामधून जात असताना त्याला 2 भूतांनी पिशाच्यांनी काय केलं, झपटलं. आता त्याला भूतांनी पकडल्यानंतर मुखिया घाबरला. आता घाबरल्यानंतर त्याला कळानाच की काय करावं म्हणून. तेव्हा एक भूत म्हणतं इतक्या दिवसांनी एवढं मोठं शिकार भेटलंय, आता याला आपण कच्चच खायचं. दुसरं म्हणतो अरे एवढ्या दिवसांनी भेटलंय मग कच्चं कशाला खायचं, भाजूनच खाऊ. असं म्हणता तिसरंही भूत तिथं आलं. मग आता एका भूताला त्या बाकीच्या 2 भूतांनी एक काडीची पेटी आणण्यासाठी गावामध्ये जायला लावलं. आता जंगलाच्या शेजारी मुखियाचंच गाव होतं आणि त्या गावामध्ये सप्ताह चालू होता. मग आता मंदिराला लाइटिंग माळा वगैरे लावलेल्या होत्या. तेव्हा ते 2 भूत तिसऱ्या भूताला म्हणतात ते बघ त्या गावामध्ये काहीतरी चमकत आहे, म्हणजे तिथं काहीतरी कार्यक्रम चालू आहे, तू तिथं जा, तुला नक्की काडीची पेटी सापडेल. आता ते भूत त्या गावामध्ये गेलं. बघतो तो काय लांबूनच त्याला त्या गावामध्ये कीर्तन चालू होतं आणि कीर्तनामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू होतं आणि ते नामस्मरण त्या भूताच्या कानावरती पडलं. भूत काही पुढे सरकलं नाही, तसंच मागं रिटर्न फिरलं. कारण भूत कधी नाव घेतात का देवाचं? माय बापांनो भूत कधी देवाचं नाव घेत्या का? मग जे नाव घेत नाही ते तुमचं तुम्हीच म्हणा, मी काय म्हणत. मग आता त्या भूताने त्या भगवंताचं नामस्मरण ऐकलं आणि ते तिथूनच रिटर्न फिरायलं. आणि मग त्या मुखियापाशी जे कोणी 2 भूत होते ते तिसऱ्या भूताला म्हणतात काय रे तू तर माचीस आणायला गेला होता ना,
तेव्हा ते भूत म्हणतं, अरे मी गेलो होतो पण तिथं ते चालू होतं. आता भूत कधी देवाचं नाव घेत नाही, मग तिथं ते चालू होतं. मग असं म्हणल्याच्या नंतर तिघांचा प्लॅन झाला की मुखियाला कच्चच खायचं. परंतु मुखिया डोक्याने हुशार होता, अगदी माझ्यावानी. मुखिया हुशार होता. त्याला वाटलं की ते म्हणजे काहीतरी असणार आणि त्याला हे भूत घाबरत्या. आता जसे जसे भूत जवळ जाऊ लागले तसा तसा मुखिया म्हणू लागला की तुम्ही जर माझ्या अंगाला स्पर्श केला तर मी ते म्हणत. आता ते काही मुखियाला माहित नव्हतं आणि भूतांनाही माहित नव्हतं, पण मुखिया हुशार होता. जसे जसे भूत जवळ जायचे तसा तसा मुखिया म्हणायचा, तुम्ही जर माझ्या अंगाला स्पर्श केला तर मी ते म्हणल. असं करता करता मुखियानं कसं तरी गाव गाठलं. गाठल्याच्या नंतर तिथं कीर्तन चालू होतं आणि ते नेमकं माझंच होतं. आता कीर्तन चालू होतं. मुखियाने, आता जे मागचे माणसं बसलेले होते ना, त्यांनी मुखियाला येताना पाहिलं. कारण बहुतांश लोकांचं लक्ष मागच्या बसणाऱ्यांचं कीर्तनात नसतं. इथलं नाही सांगत, ते सांगते. मग आता त्या लोकांनी मुखियाजीला येताना पाहिलं. आता ते लोक येऊन काहीतरी म्हणणार, तेवढ्यातच मुखिया आला आणि डायरेक्ट माझ्यापाशी येऊन उभा राहिला. तेव्हा आता सगळे घाबरले. आता म्हणले मुखिया आला, आता आपण तर भगवंताचं नामस्मरण केलं, तो काहीतरी दंड आपल्याला देईल. सर्वजण घाबरले आणि पखवाट टाळं वगैरे गोळा करायला लागले. तेव्हा मुखिया म्हणतो, अरे थांबा थांबा, काही गोळा करू नका. आज मी जो काही जिवंत आहे ना, ते फक्त याच्याच मुळे आहे. कशामुळे? तर त्या भगवंताच्या नामस्मरणामुळे. म्हणून आजपासून दरवर्षी आपण 7 दिवसाचं काय करणार? सप्ताह करणार. आणि प्रत्येक 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये काल्याची पंगत माझी ने मुखिया म्हणतो दर सप्त्यामध्ये काल्याची पंगत माझी असणार. म्हणजे मग मला आता सांगा, मुखियाचा जीव वाचला कशामुळे? नामस्मरणामुळे. पटलं का? हा, मग प्रत्येकानं जीवनामध्ये आल्यानंतर काय करायचं? तर नामस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल बघा ना आजी, तुम्ही आम्ही त्या भगवंताचं नामचिंतन करू, याच्यात नवल काय? तर माझे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्या भवानी मातेचं काय करायचे? नामस्मरण करायचे. आणि त्या भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसन्न होऊन भवानी नावाची काय दिली? तलवार दिली. मग असं शूरवीर पुत्र जिच्या पोटी जन्माला आला, ती म्हणजे माझी जिजाऊ माता. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला. तो बापाचा 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 बापा
छत्रपती महाराजांसारखा शूरवीर पुत्र जन्माला आला ही पुण्य कोणाची होती तर जिजामातेंची होती। याचं कारण काय? कारण माझे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्या भवानी मातेचा अखंड काय करायचे नामचिंतन करायचे। म्हणून माता माऊलीनं जन्माला आलात ना तर त्या भगवंताचं नामचिंतन हे प्रत्येकाने केलं पाहिजे। बघा त्या भगवंताचं नाम म्हणजे अतिशय साजिरी आहे, अतिशय गोजिरी आहे। म्हणून त्या भगवंताचं नाम तुम्ही तुमच्या हृदयाच्या मंदिरामध्ये स्मरा। हेच ज्ञानोबराय अभंगाच्या प्रथम चरणात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे हे दोन्ही संसार बंधन तोडावे ज्ञानोबराय सांगतात की जन्माला आला ना तर त्या भगवंताचं नामचिंतन करा। म्हणून आपण सर्वजण एकदा त्या भगवंताचं नामचिंतन करूया। मग आता ज्याला भगवंताने ज्याला ज्याला दोन्ही हात दिले त्यांनी काय करायचे वर करायचे। जो कोणी आपले हात वर करणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई दे दे विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठ्ठल 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 रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरा कारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती राया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. ज्ञानोबराय सांगतात की भगवंताचं नामचिंतन करा आणि आज त्याच ज्ञानोबरायांची काय आहे आळंदीची यात्रा आहे. आता माझ्या ज्ञानोबरायांचं 2 दिवसांनी काय आहे समाधी सोहळा. ज्ञानोबराय म्हणजे त्यांचं ज्ञान म्हणजे अगणित ज्ञान होतं. माझ्या ज्ञानोबरायांक कसं ज्ञान होतं अगणित ज्ञान होतं. ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. त्यांना ज्ञानाचं काय म्हणायचे सागर म्हणायचे. म्हणजे असं अगणित ज्ञान माझ्या ज्ञानोबरायांकडे होतं आणि त्याच ज्ञानोबरायांची आज आळंदीची यात्रा आहे आणि 2 दिवसांनी संजीवन समाधी सोहळा आहे. मग ज्ञानोबराय तेच सांगतात की बाबांनो जन्माला आलात ना तर त्या भगवंताचं काय करा नामचिंतन करा. माझ्या अल्पमतीप्रमाणे जो मी काही अभंगाचा भावार्थ सोडवला एखादा मुद्दा जर पटला असेल तो सोबत नेण्याचा नक्की प्रयत्न करा. जाता जाता 2च वाक्य सांगते. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. जर गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली ना तर तो काळ आपल्याला कधी नेत. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. आपला मुलगा वारकरी संप्रदायाचा पाईक बनवा. बघा आजी तुम्ही जर तुमचा मुलगा वारकरी संप्रदायाचा तुम्ही जर तुमचा मुलगा राजकारणी बनवला तर दर 5 वर्षानंतर त्याला लोकांच्या काय करावं लागतं पाया पडावं लागतं. तुम्ही जर तुमचा मुलगा राजकारणी बनवला तर त्याला दर 5 वर्षानंतर लोकांच्या पाया पडावं लागतं. आणि जर तोच मुलगा जर तुम्ही वारकरी संप्रदायाचा पाईक बनवला तर रोज हजारो लोक त्याच्या काय पडतील पाया करतील. म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि आई वडिलांची काय करा तर सेवा करा. झालेली आता माझ्या कीर्तनासाठी जे काही गुणीजन मंडळी इथे उपस्थित आहे गायनाचार्य माझेच गुरुवर्य हरिभक्त परायण श्री सागरजी महाराज घुमरे बाबांना कार्यक्रम होता परंतु तरीही माझ्या कीर्तनासाठी आले. बरेच लांबून आले म्हणून त्यांचेही आभार मानते. तसेच गायनाचार्य ऋषिकेश महाराज ऋषिकेश महाराज गोसावी असतील त्यांनी खूप सुंदर गायन केलं त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. तसेच आमचे महाराजही असतील त्यांचेही आभार मानते. दोन्ही मृदुंगाचार्य महेश महाराज गोसावी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. तसेच बोराडे महाराज त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच मला ताळकरी जे लाभले ते म्हणजे आपल्या गावातील काही बाल गोपाळ असेल त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजल्या. तर खूप सुंदर असे लेकरांनी पावल्या खेळल्या म्हणून सर्व जे काही मंडळी असेल त्यांचे आभार मानते. ज्यांची सिस्टीमची साथ लाभली नाना बोराडे त्यांचेही आभार मानते. तशीच माझी बहीण म्हणजे माझ्या मामाची मुलगी तीही गायनासाठी उपस्थित राहिली तिचेही आभार मानते. तसेच शूटिंगवाले दादा बालाजी चॅनलवाले त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. आणि आपले विनेकरी आजी त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. गोसावीच आहे म्हणजे आज जर बघितलं तर निम्मे गोसावीच. आजींचेही मनपूर्वक आभार मानते. सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. कोणाचं जर नाव राहिलं असेल तर माफ करा. तुमचं नाव मी घेत नाही कारण तुमचं नाव मला
माहीत नाही. म्हणून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करते आणि झालेली कीर्तन रूपी सेवा ज्ञानोबा रायांच्या चरणी, निवृत्तीनाथ दादांच्या चरणी अर्पण करते. एकदा वर हात घ्या, निवृत्ती रायांचं भजन होईल. आणि निवृत्ती राया आई तान सकया. माझ्याकडून राहिलं. ज्यांनी मला कीर्तनाची तारीख दिली ते म्हणजे आमचे दशरथ मामा. त्यांनी आज मला कीर्तनासाठी बोलवलं, त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तुमचं नाव चुकून राहिलं बरं का. तुम्ही कीर्तनासाठी मला बोलवलं. तसंच या पिंपळगाव खामचे जे काही ग्रामस्थ समस्त मंडळी असेल सर्वांचेही मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण बाळा ज्ञानदेव झाले. ज्ञानदेव
पंढरीनाथ भगवान विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज बजरंग बली सब संतन की जय। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज आपल्या या गावामध्ये जगाची माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवनी समाधी सोहळा या निमित्ताने त्यांची आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य प्रमाणात अशी यात्रा भरते। सगळे महाराष्ट्रातील सगळे साधू संत महाराष्ट्रातील नाही सगळं देशातून सगळे साधू संत आळंदीमध्ये जमा आहेत। तेथे आज तो कीर्तनाचा सोहळा गायनाचा सोहळा भव्य दिव्य प्रमाणात चालू आहे। आणि अशा या दिवशी आपल्या या गावामध्ये श्री हरिभक्तपरायण प्रांजलाताई आडसरेची यांचे या ठिकाणी हरिभक्तपरायण प्रांजलाताई आडसरे यांचे या ठिकाणी आपल्या गावामध्ये येऊन त्यांनी या अगदी चांगल्या दिवशी म्हणजे या एकादशीच्या निमित्तानं या गावामध्ये ही कीर्तनरूपी सेवा केली। त्याबद्दल आपल्या संपूर्ण परिसराच्या वतीने गावाच्या वतीने सर्व टाळकरी भजनी मंडळाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे। या त्यांची आजची संत सेवा आपले दर्शन महाराज गोसावी
यांनी घेतलेली आहे. ताईंनी या कीर्तनाला भरपूर असा रंग दिला आणि आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे. या ठिकाणी बरेचसे नेते मंडळी आहेत. आमच्या दानीताई आहे, आपले केशवदादा पोरचे आहे, जगदीशभाऊ पवार आहे, आमचे मनोहरदादा बोराडे आहेत. बाहेरची पाहुणी मंडळी या ठिकाणी आले, त्यांचे नाव माहीत नाही. या ठिकाणी तुमचे गुंबरे महाराज आहेत, त्यांचे जोडीदार कोणी असतील ते सुद्धा या ठिकाणी आहेत. सर्वांचे या आपण सुद्धा बहुसंख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाकरता हजर झालात. तुमचे या ठिकाणी आभार मानत आहे. कुमारी प्रांजलताई गोसावी आडसरे यांचं सुश्राव्य असं कीर्तन आपण ऐकलं. त्यांच्याबद्दल जर सांगायचं ठरलं तर फार कमी वयामध्ये त्यांनी नर्मदा परिक्रमा पायी केली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणं टाळ्या वाजवून. ज्या ठिकाणी त्यांनी नर्मदा परिक्रमा सुरू केली आणि 3.5 महिने नंतर जेव्हा ज्या ठिकाणी त्यांनी समाप्त केली त्या ठिकाणच्या गुजरातच्या वर्तमानपत्रामध्ये ह्या दोन्ही दिदींचा फोटो आला होता. कमी वयामध्ये, सगळ्यात कमी वयामध्ये नर्मदा परिक्रमा पायी केली. या ठिकाणी आडसऱ्यांचे बरेच गोसावी मंडळी, नातेवाईक, चासनळवाडी येथून बरेच आमचे पाहुणे मंडळी आले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे आजोबा माननीय हरिभक्तपरायण प्रकाश महाराज गोसावी यांचं इथं आगमन झालं. त्या निमित्तानं त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करावं. दाढेगाव, वडनेर, पंचक्रोशी सर्व आणि गावातील संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळाने चांगली साथ दिली. गावकरी, ग्रामस्थ, सर्व भजनी मंडळ, व्यासपीठावरील नगरसेवक मंडळ सगळ्यांचे अभिनंदन. धन्यवाद.